नमस्कार. भारती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे हेल्दी पराठा, पालक पराठा. पालक पराठा बनवण्याकरिता मी सुरुवातीला पालक 1 मिनिट गरम पाण्यामध्ये उकळलेली आहे. ही उकळलेली पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते. 3 ते 4 लसूण पाकळ्या, अर्धा इंच अद्रकचा तुकडा, 3 हिरवी मिरची. हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर, थोडंसं पाणी घातलेलं आहे. मिक्सरला फिरवून घेत आहे. मिक्सरला फिरवलेलं आहे. परातीमध्ये कणिक घेतलेली आहे. कणकीमध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि त्याचबरोबर थोडासा ओवा चोडून घातलेला आहे. आता आपल्याला पालकचं बॅटर घालायचं आहे आणि कणकीमध्ये मिक्स करायचं आहे. पालकचं बॅटर चांगल्या प्रकारे कणकीमध्ये मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर अंदाजाने थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला गोळा तयार करायचा आहे. तर इथे पीठ मळून झालेलं आहे. या पिठाच्या गोळ्यावर 1 चम्मच तूप घातलेला आहे. तूप लावून पुन्हा मळून घेत आहे. पीठ मळून झालेलं आहे. आता या पिठाच्या गोळ्यावरती झाकण ठेवून 15 मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहे. 15 मिनिटानंतर कणकीचा गोळा हातामध्ये घेतलेला आहे. थोडंसं पीठ लावलेलं आहे आणि पराठा लाटून घेत आहे. तर इथे पराठा लाटलेला आहे. आता या पराठ्याला तेल लावून घेत आहे आणि याचा त्रिकोणी पराठा तयार करीत आहे. कणिक लावून त्रिकोणी पराठा लाटून घेत आहे. पराठा लाटून झालेला आहे. गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. तवा गरम झाल्यानंतर पराठा दोन्ही बाजूनी भाजायचा आहे. पराठा दोन्ही बाजूनी भाजल्यानंतर आता आपल्याला पराठ्याला तेल किंवा तूप लावायचं आहे. तर इथे मी पराठ्याला तेल लावलेलं आहे. तेल लावून पराठा छान असा खरपूस भाजून घेणार आहे. तर व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान असा पालकचा पराठा तयार झालेला आहे. तयार झालेला पराठा प्लेटमध्ये काढून घेत आहे. तर हे पालकचे पराठे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता. हेल्दी अशी रेसिपी आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा.